गाझियाबाद इथं तुम्ही आलेला आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी तुमचं शिष्टमंडळ आलं होतं. राज्य सरकारला काही सूचना केल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा अशा पद्धतीची परिस्थिती दिसते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आज बरोबर 1 वर्षापूर्वी मी या ठिकाणी आमचे शिष्टमंडळ घेऊन आलो होतो. त्या टायमाला जे पुतळ्याचं काम चालू होतं ते बाबासाहेबांच्या बुटाचं काम चालू होतं आणि ते मला वाटतं 50 फूट उंचीचा बूट आज त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. पण खऱ्या अर्थाने जे आत्ता मी जे काम बघितलेले आम्हाला इथे येऊन जवळजवळ वर्ष होऊन गेलेले, जी कामाची गती पाहिजे ती गती या ठिकाणी आम्हाला सर्वांना दिसून आलेली नाही. तर गती का न दिसून आली याचं कारण मी कॉन्ट्रॅक्टरला विचारल्यानंतर त्यांनी त्यात बरेच प्रश्न सांगितलेले आहेत की बाबा शासनाच्या वतीने जे कॉन्ट्रॅक्टरला जो दर दिला होता, ज्या टायमाला ते टेंडर भरण्यात आले होते त्या टायमाला मला वाटतं ब्रांचचा दर 850 रुपये होता आणि आज जवळजवळ 1600 ते 1700 रुपये ब्रांच 1 टन असं त्याची किंमत झालेली. खरं बघितलं तर जे आहे दराची जी तफावत आहे त्या तफावतीच्या कारणानेच ह्या ठिकाणचे जे सुतार म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची नाराजी या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेली की शासनाच्या वतीने जो पेमेंट केला गेला पाहिजे तो पेमेंट देण्यास दिरंगाई होती. त्यामुळं आमच्याकडनं कामगार असतील या ठिकाणची सगळी जी व्यवस्था असेल त्याला खूप दिरंगाई होती. तर ह्या सर्व गोष्टीची आज आम्ही पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जे ह्या ठिकाणी शिष्टमंडळ आले ते सर्व शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटन आणि आम्ही सर्वजण या पुतळ्याच्या मध्ये जी दराची कपावत आहे ती कपावत भरून काढून हा पुतळा लवकरात लवकर हिंदू मिल या ठिकाणी बसवण्यात यावा यासाठी आम्ही सर्वजण आग्रहाची विनंती मुख्यमंत्री साहेबांना करणार आहोत. या लवकरच बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे का? कारण शापूरचे पालन जे असतील त्यांचे पहिले रेट आत्ताचे रेट याच्यामध्ये तफावत आहे. MMRDA कडून कुठेतरी मिसकम्युनिकेशन होतं कारण राज्य सरकारला लक्षात आलं नाही तर विषय मार्गी लागणार कसे? नाही, या संदर्भातली लवकरच मिटिंग आदरणीय मुख्यमंत्री यांच्या समवेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील आणि संबंधित खात्याचे जे मिनिस्टर असतील त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची या सर्व मिनिस्टर लोकांची आणि MMRDचे सर्व पदाधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर सुतार आणि शापूरजी पालम असतील ह्या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन हा पुतळा लवकरात लवकर कशा पद्धतीने बसवण्यात येईल त्या संदर्भातली चर्चा केल्यानंतरच माझा असा विश्वास आहे की मुख्यमंत्री साहेब यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढतील आणि आमच्या सर्व भारतीय समाज बांधवाची इच्छा पूर्ण होईल असं मला वाटते. नाही, आता आमची पण अपेक्षा अशी होती की ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस आम्हालाच असं समजलं होतं की 2027ला तरी कमीत कमी हा पुतळा पूर्ण होईल. पण आज आम्ही जे मूर्तिकार आहेत राम सुतार यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं निदर्शनास येतं की 2027ला हा पुतळा पूर्ण न होता अंदाजे 2028ला पूर्ण होईल. पण तरी पण 2028ला जर हा पुतळा पूर्ण करायचा असेल तर ते कॉन्ट्रॅक्टर असतील, जे MMRDचे अधिकारी असतील, सुतार असतील यांची समन्वयक बैठक घेऊन जो अडथळा त्यामध्ये निर्माण होणार आहे तो अडथळा जर दूर केला तरच 2028ला पुतळा पूर्ण होईल अशी माझी आशा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.